कोण म्हणतो देणार नाही? वेतन त्रुटी दूर झाल्याच पाहिजे. वेतन त्रुटी दूर, वेतन त्रुटी दूर, वेतन त्रुटी दूर. जुनी पेन्शन, जुनी पेन्शन, जुनी पेन्शन. पदोन्नती स्तर कमी, का पदोन्नती कमी, पदोन्नती स्तर कमी. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? कर्मचारी संघटनेच्या, कर्मचारी संघटनेच्या, कर्मचारी एकजुटीचा. अरे डाळे साहब तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं, साथ हैं. कर्मचारी एकजुटीचा, अरे कर्मचारी एकजुटीचा. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? जे कर्मचारी आहेत त्यांचं असहकार काम बंद आंदोलन चालू आहे. नेमकं काय मागण्या आहेत? आमच्या जय महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा जळगावच्या वतीने आम्ही इथे काम बंद आंदोलन करत आहोत. आमच्या लिपिक संवर्गाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत 4 ते 5 मागण्या आहेत. आमच्या वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे. चौथा वेतन आयोगापासून लिपिकांवर जी वेतन त्रुटी वेतनात अन्याय झालेला आहे ती वेतन त्रुटी आज तागायत आमची दूर केलेली नाही. ही प्रमुख मागणी आमची. दुसरी मागणी जे आमच्या पदोन्नतीचे जे स्तर आहेत ते कमी झाले पाहिजे. तिसरी जे सर्व संघटना आणि सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि जिव्हाळ्याची मागणी आहे की 2005 नंतर जो शासकीय सेवेत कर्मचारी लागलेला आहे, शासनाने जो शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर त्याच्यावर जो अन्याय केलेला आहे की त्याला जुनी पेन्शन पासून वंचित ठेवलेलं आहे, ती जुनी पेन्शन योजना जशीच तशी लागू केली पाहिजे. ही एक आमची प्रमुख मागणी आहे. शासनाला आम्ही वेळोवेळी विनंती केली, निवेदनं दिलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, परंतु या शासनाने फक्त लिपिक संवर्गावर इतका मोठा अन्याय केलेला आहे की इतर संवर्गांच्या तुलनेत जो लिपिक हा कर्मचारी आहे हा सर्व कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या पदोन्नती असेल, भरती असेल, म्हणजे कर्मचाऱ्याच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत तर सेवानिवृत्तीपर्यंत त्याच्या सगळ्या नोंदी त्याचे दाखले हा लिपिक संवर्ग घेत असतो. परंतु लिपिकाचेच मागण्यांची दखल ही निष्ठुर शासन घेत नाही. म्हणून आम्ही या शासनाच्या विरोधात एक काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. नाईलाजाने पुकारावं लागतंय आणि यापुढेही कायम आमचं काम बंद जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून उठणार नाहीत आणि आम्ही काम बंद आंदोलन ठेवणार आहोत.